रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळ्यांना आपण तिरंगा यात्रेत सुरुवात करत आहोत. कृपया नागरिकांना विनंती, आपण सगळ्यांनी दोनच्या लाईनीत या यात्रेत सहभागी व्हायचंय. भारत माता की. मला सर्व नागरिकांना विनंती आहे. आपण कर दूंगा आलो हो ना एम्बुलेंस करणार आहे. अरे एक सेकंड थांब रे. नको जय मला फोटो नाही घे झाले ना. हे अशोक आवाज दे रे. सुनते पता है क्या तुझे? हाँ नहीं तो क्या क्या रहता है पता है तुझे? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गिरीश भाऊ महाजन, मान्य आमदार देवेंद्रताई फरांदे, मान्य आमदार सीमाताई हिरे या मान्यवरांच्या हस्ते शिवरायांचं पूजन या ठिकाणी होत आहे. सर्व संतपर्यंत त्याच्या मागे माजी सैनिक, त्याच्या मागे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या मागे सर्व महिला भगिनी सहभागी होतील. जय 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 भवानी. या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात येतोय. शिवरायांना अभिवादन करण्यात येत आहे. जय भवानी. जय 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 भवानी. रॅलीला आपल्याला सुरुवात करायची. तिरंगा रॅलीला सुरुवात करायची आहे. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. कुठे ना मला वाटतं सगळीकडे आम्ही आहोत.
आज जळगावला सुद्धा आम्ही सगळे आमदार त्या ठिकाणी होतो. राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी काही कारणामुळे असतील, पण मला वाटतं की सर्वजण आम्ही महायुती म्हणतो ठीक आहे, पण हा काही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा सर्व देशवासियांचा कार्यक्रम आहे. हा राष्ट्रवादीचा आहे का शिवसेनेचा आहे का भाजपचा कार्यक्रम नाही, तर सर्व देशवासी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम आहे. भारताने अचानक माघार घेतली अशी टीका विरोधकांना बोलण्याशिवाय दुसरं काही नाही. ज्या वेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेला पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अमित भाईंनी राजीनामा द्यावा असं निर्लज्जपणाचं स्टेटमेंट विरोधक करत होते. त्याच्याबद्दल काय बोलावं? म्हणजे युद्ध केलं नाही तर का केलं नाही, युद्ध केलं तर का केलं, थांबवलं तर का थांबवलं. मला वाटतं आता काही विरोधकांना कोणी थारा देत नाही, त्याचं कुठे अस्तित्व देशभर म्हणजे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष पूर्ण कुठे राहिलेलं आहे, कुठे राहिलेलं नाही. आता सगळा देश हा राष्ट्रभक्तीने आता उलटलेला आहे. सर्वजण मोदींना धन्यवाद देत आहेत. सर्व आपल्या तिन्ही जवानांना, दलाच्या जवानांना सगळे आभार त्यांचे मानतायत, त्यांना वंदन करतायत. पण विरोधक मात्र कुठे दिसत नाही आणि म्हणून असे काहीतरी स्टेटमेंट करत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही कुठल्या पक्षाची रॅली नाही, ही कुठल्या धर्माची नाही, समाजाची नाही, तर ही संपूर्ण भारतीयांची रॅली आहे. आपण पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण आक्रमण केलं, जो बदला पण त्याचा घेतला आणि त्याबद्दल सर्व भारतीय खऱ्या पद्धतीची छाती अभिमानाने भरून गेलेली आहे. सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे की ज्या पद्धतीने मी पाकिस्तानला उत्तर दिलं, त्याची जवळपास 9 नष्टत्व होती, ती सगळी आपण नेस्तनाबूत केली अतिरेक्यांची. आपण 100च्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी ठार केलं आणि म्हणून भारतीयांच्या मनामध्ये, प्रत्येक हिंदुस्थानाच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह, आनंद आहे. आणि म्हणून आमच्या जवानांना सॅल्यूट करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी, माननीय पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यासाठी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून लहान, अपार, वृद्ध, महिला सर्वजण सामील आहेत. आणि म्हणून आजचं नाशिक शहरामध्ये ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मातरम मातरम वंदे मातरम मातरम वंदे मातरम भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम.